कधीतरी आपण स्वतः कधीतरी आपल्या पोराबाळांचा, आपल्या नातवांचा कधी विचार करणार आहोत का नाही करणार आहोत? आपण असं बर्बाद केलेलं शहर त्यांच्या हातात सोपवायचंय का? ते कसे जगतील? 2014ला तुम्हाला आठवत असेल, मी एक ॲस्थेटिक वरती एक डॉक्युमेंटरी केली होती. त्यातल्या तुमच्यापैकी बरेच जण पाहिली पण नसेल. ती काही इंटरेस्टच नाही. माझ्या वॉर्डाचं काय होणार याच्यामध्येच इंटरेस्ट फक्त. आणि मी त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं, शिक्षण तर भारतामध्ये पण मिळतं, नोकऱ्या तर भारतामध्ये पण मिळू शकतात. मग ही सर्व तरुण मुली हा देश सोडून बाहेर का जात आहेत? त्यांचं बाहेर जाण्याचं एकमेव कारण, घरातनं बाहेर पडल्यावरती जे चित्र त्यांना दिसतं ते समाधानकारक नाही. मला इथे जगावंसं वाटत नाही. मी अनेकदा सांगतो की जन्म झालाय म्हणून जगू नका रे. कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. इतक्या महानगरपालिका आल्या, इतक्या सगळ्या आजपर्यंत निवडणुका झाल्या, कोणी काही शहराबद्दल काही बोलताना दिसतंय का? ही आजची परिस्थिती आहे. मी तुम्हाला आता लिहून देतो, पुण्यामधले तुम्ही पण, तुमच्यापैकी अनेक जण तुम्ही हे शहर सोडून बाहेर निघून जाल. नको ती कटकट मला. तुमची पोरं, तुमच्या पोरी, तुमच्या सुना, तुमचे जावई तुम्हाला हे शहर सोडायला भाग पाडतील. इतकी बजबजपुरी सगळी झालेली आहे. पुण्याच्या आपल्या मुंबईच्या उपनगरातही तीच परिस्थिती, ठाण्यातही तीच परिस्थिती, नाशिकमध्येही तीच परिस्थिती होत चालली आहे, नागपुरातही तीच परिस्थिती. परवा दिवशी या विषयावरती मी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन मी पत्रकारांशी बोलत असताना इतक्यात माझा कुत्रा रायनो तो आला, म्हणून मी त्याची लाड केली. करणारच. मी काय बोललो त्या परिषदेमध्ये हे राहिलं बाजूला. राज ठाकरेंचं श्वान प्रेम पहा. तुला काय करायचंय श्वान प्रेम? मूळ विषय कुठे चाललेत आपल्याकडे? तुमच्या जगण्या मरण्याचे विषय जे आहेत हे सगळे बाजूला सारले जात आहेत आणि तुम्हाला भलत्या गोष्टीमध्ये अडकवलं जाते. हे सगळे चॅनलवाले, हे सत्ताधारी, सगळे जण मग काहीतरी तो हत्तीडीचा विषय लावायचा, मग काहीतरी कबुतराचा विषय लावायचा, मग रस्त्यावरच्या कुत्र्यांचा विषय लावायचा, माणसांचा विषय नाही काढायचा. मी आज आलोय जो तुमच्याकडे, मला अत्यंत प्रामाणिकपणे मला हात वरती करून सगळ्यांनी सांगायचे, प्रामाणिकपणे, काही त्याच्याबद्दल लाजायची गोष्ट नाहीये. तुमच्यापैकी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक कोण कोण आहे? हात वर करून सांगा. ज्यांचे हात वरती नाहीत त्यांचा इंटरेस्ट नाही असं मी समजू. मी परत एकदा विचारतोय, माझा मोबाईल आहे आता धनाधन हात वरती येतील बघा. माझा मोबाईल आणि जरा मला फोटोज काढायचा. थांबा थांबा जरा. आणि इकडे ताट हात वरती पाहिजेत मला. ताट ताट हात वरती पाहिजे एकदम ताट. ए बाजूला रे. हा सांगा जरा मला कोणा तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड नाहीये?
मग नंतर नाही यायचं माझ्याकडे. मी आत्ता तुम्हाला हात वरती करा, मी विनोदाने बोलत नाही आहे. ताठ हात वरती करा तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट आहे त्याला. सचिन फोटो काढ रे. बाल्कनी आली, सगळे आले. हात वरती करी पाहिजे मला. ताई तुम्ही नाही नाही ठीक आहे. मी साधारणपणे मी आज आलोय 2000 साधारणपणे 16-17 पासून. ए माझे फोटो काढत बसू नको रे, मला डिस्टर्ब होतं. तू जाऊन खुर्चीवर बस जाऊन. साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय. बरोबर. या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषदा झाल्या. बरोबर आहे. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल. बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील, तोपर्यंत डोळे उघडणार नाही. हे तेव्हा आपण बोलवतो, आठवतं तुम्हाला. बरोबर आहे. आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण. मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे. आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो. आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत. तुम्ही मला सांगा, आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132. बरोबर. शिंदे किती? 56. आणि अजित पवार किती? 48 ना, किती? 42. बरोबर आहे. टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? काहीतरी किती झाली? 232च्या आसपास. बरोबर आहे. एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता. याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून. आता तुम्ही बघितलं असेल, आता हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही. बरोबर. मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे. बरोबर. आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये? राहुल गांधी, मान्य. मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूर. अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं. तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती. परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं. याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उडा पडेल. आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही.
तुमच्याकडे चार चार प्रभाग आहेत, काय चार चार मतदारसंघाचे एक प्रभाग, बरोबर ना? 4 वॉर्डचा एक प्रभाग. ते प्रभाग असू देत नाही तर काही असू देत, शेवटी एक वॉर्ड येतोच ना, म्हणजे 4 वॉर्ड येतात ना तुमचे. एका वॉर्डाला तुमच्याकडे मतदार यादी, एक मतदार यादी कितीची येते? 1000 पकडूया आपण. साधारणपणे एका यादीला एक BLA येतो, बरोबर? म्हणजे साधारणपणे आता किती किती वॉर्ड येतात इथे? 165, बरोबर आहे. 165 वॉर्ड येतात. म्हणजे एका वॉर्डाला किती, एका वॉर्डामध्ये किती याद्या येतात? 16 ते 22. म्हणजे एका वॉर्डामध्ये आपल्याला 16 ते 22 याद्या येतात, बरोबर? बरोबर ना? काय या तुमच्या वॉर्डाप्रमाणे तुम्ही बघा, आता काय 16 येतील, 20 येतील, 18 येतील, काय येतील, बरोबर बोलतोय ना? तुम्हाला प्रत्येक यादीला 2 माणसं ठेवायची. प्रत्येक यादीला मला 2 माणसं पाहिजे जी त्या यादीतली असतील. मिळणार आहे? कशी कशी? मला आत्ता पाहिजे, केलं होतं नको. आता मला इतिहास नको होते, मला आत्ता काय करणार ते सांगा आणि कशी माणसं नेमणार ते सांगा. कशी? इथे आता शाखाध्यक्ष किती आहे? मला आता एक गोष्ट सांगा, शाखाध्यक्ष म्हणून एक कोणतरी शाखाध्यक्ष उभा राहा. तू उभा राहिलास पुढे. ये कडेवर नको, उभा राहते. मी आता काय ह्याला सांगतोय ते सर्वांनी नीट ऐका. तुझ्या परिचयाची तुझ्या वॉर्डात किती माणसं असतील? 500-600, बरोबर? म्हणजे साधारणपणे आपल्याला एका यादीवरती एक असं जर समजा पकडलं आणि जर समजा 20 याद्या असतील तर तुला फक्त 40 माणसं नेमायचे, बरोबर? आपल्याला 40 माणसं नेमायचे आणि आपल्याला एक गटाध्यक्ष नेमायचे, बरोबर? म्हणजे साधारणपणे आपल्याला 60 माणसं नेमायचे. गटाध्यक्ष हा आपल्या पक्षाशी संबंधित आंदोलन करणारा पाहिजे. समजतं मी काय म्हणतोय? आणि जे BLA आहे ते आपल्याला फक्त निवडणुकीसाठी पाहिजे, ते आंदोलनासाठी नको आहेत, बरोबर आहे? त्यांना दांड्या मारायच्या नाही आहेत, त्यांना केसेस अंगावर घ्यायच्या नाही आहेत. ते BLA आहेत, त्यांना आत्तापासून फक्त यादीवरती काम करायचं आहे की इथे ही 1200 माणसं राहत आहेत. या 1200 माणसांच्या व्यतिरिक्त इथे दुसरं कोणी राहतंय का? या 1200 माणसांचं मतदार यादीमध्ये नाव आहे का? आणि ते सतत त्याची पडताळणी निवडणूक होईपर्यंत करत राहणं हे त्या BLAचं काम आहे. BLA एकच नेमला जातो. मी 2 का म्हणतोय? त्याला एक सबस्टिट्यूट असला पाहिजे. आयत्या वेळेला जर तो आजारी पडला, बाहेर गेला, काही झालं तर तो आपल्याला एक सबस्टिट्यूट माणूस पाहिजे, बरोबर? साधारणपणे 500 माणसं प्रत्येकाची असतील, ओळखीची 500 माणसं. यादीमधली साधारणपणे असं आपण पकडूया की तुमचा एखादा भाऊ आहे. त्या भावाला जर समजा तुम्ही तर मतदार यादीत येतोय त्या आणि त्याला तुम्ही BLA नेमला, त्याला दांड्या मारायच्या नाही आहेत, काही करायचं नाही आहे, फक्त मतदार यादीवरती काम करायचं आहे. BLA म्हणून काम करेल की नाही करणार? बहीण असेल, कोणी अजून कोणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे अगदी सख्खे जवळचे मित्र असतील, हे काम करतील की नाही करणार? आपण आपल्या आजूबाजूची माणसं शोधत नाही, बरोबर? आपण म्हणतो आम्हाला गटाध्यक्ष सापडत नाहीत, बघत नाही तुम्ही. आता दुसरा अजून एक पर्याय, आता तुझा दुसरा कोण शाखाध्यक्ष आहे? तू आहे पुढे.
हे तुम्हाला कळते? हे सोपं आहे. हा, तुझे व्हॉट्सअप ग्रुप किती आहेत? 50-60. काम करतोस ना तू काही? हा, की दिवसभर आपलं चालू असतं खचा खचा? आहे ना. एका ग्रुपवरती किती माणसं आहेत? ठीक आहे. तुम्ही घरी गेला की तुमची व्हॉट्सअपची यादी काढायची आणि त्या व्हॉट्सअपच्या यादीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोण राहत आहेत त्यांची नावं काढा. आणि ज्यांची नावं तुम्ही काढाल त्यांच्याशी प्रत्यक्ष व्यक्तिशः तुम्ही बोला आणि त्यांना विचारा की माझा BLA म्हणून तू काम करशील का? त्याला फक्त BLA व्हायचे. निवडणुकीच्या वेळेला, मतदानाच्या वेळेला तिकडे तो हजर पाहिजे. बरोबर. आत्तापासून त्यांनी मतदार यादीवरती फक्त काम करायचं. मतदार यादी इथे कोण कोण राहत आहे तुम्ही आत्ता बघितलं ना. एका घरामध्ये, छोट्याशा एका घरामध्ये किती माणसं होती? 80 माणसं होती. हा, कुठून आली 80 माणसं? माहीत नाही. 80 माणसांनी मतदान केलं का? हो, करून गेले. ही परिस्थिती जर समजा आत्ता पुण्यात असेल, तुम्ही कशा निवडणुका लढवणार? तुम्हाला काय माहिती त्या मतदार यादीत कोणाला घुसवले? वडिलांचं नाव अल्फाबेटिकली ABCDEFG हे माझे वडील. कोणत्याही नावाने माणसं घुसवलेली आहेत. ती जर समजा तुम्हाला आत्तापासून जर चेक करता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरं जाणार मला जरा सांगा. आणि आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या? तुम्ही आता सर्वांनी आता आत्मविश्वासाने हात वरती केला की मला निवडणूक लढवायची आहे. मग निवडणूक जर लढवायची असेल तर तुम्हाला हा एक्सरसाइज पहिला करावा लागेल. आत्ता याच्यामध्ये सगळेजण आले आणि हे तुम्हाला सांगतोय परत, मला यादीनुसार मला माणसांची नावं, त्याचा पत्ता, त्याच्याकडे कोणती यादी आहे, त्याला सबस्टिट्यूट आपण कोणाला नेमलेलं आहे, त्याचं नाव काय आणि तिकडचा आपला गटाध्यक्ष कोण आहे, अशी मला प्रत्येक यादीवरती म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला 3-3 माणसं लागणार आहेत. मिळणार आहे? हां, घरी जा, आपला व्हॉट्सअप बघा, व्हॉट्सअपमधलं नावं काढा आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोण कोण राहते ते बघा. तुमच्या परिचयाच्या माणसांची नावं काढा आणि त्या परिचयाची माणसं त्या त्या यादी भागानुसार कोण कोण राहते ते बघा आणि त्यांची नावं काढा. बरोबर. आज तारीख काय? 23. 27ला आता गणपती आहे. तुम्हाला काय सांगायलाच नको होता गणपती. कळलं का? काहीतरी बेभान काहीतरी होऊन जातं. मी पुण्यात यायचंच बंद केलं गणपतीच्या दिवसात. नाही, पूर्वी मी त्या ह्याला तरी यायचं की त्या काय ते आपलं दगडूशेठला. मी आता यायचंच बंद केलं. नकोच वाटतं मला तिकडे कुठे जावं असं वाटतच नाही मला. मुंबईत पण जावं असं वाटत नाही मला. तो ट्रॅफिक, ती गर्दी, ते सगळे. बरं, आपण तिकडे जाणार, मग आम्हाला काहीतरी तिकडे घेऊन जाणार, लोक तिकडे तात्काळ तिकडे रांगेमध्ये बसलेले असणार, म्हणजे आम्ही आशीर्वाद घ्यायचा आणि बाहेर येऊन शिव्या खायच्या. ते कोणी सांगितलं झंझट, त्याशिवाय मी जायचंच बंद केलं मी ते. जबरदस्त. हे सगळं झाल्याशिवाय तुम्हाला मी आत्ता सांगतोय, माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. तुम्हाला जर वाटत असेल की आत्ता नुसतं वरवर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल, नाही चालणार. इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार. तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार. तुमच्याकडे इतरही इच्छुक असतील ना, आपले उपशाखाध्यक्ष असतील, बरोबर आहे, हे त्यांनाही सांगायचे. कळलं का? त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं नाही असं करू नका तुम्ही. मी पोहोचवणार का? आणि मग ते जे BLA असतील त्या BLAंचा मी एक पुण्यात मेळावा घेणार. त्यांना पहिल्यांदा सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार, समजवल्या जाणार. ते ज्या वेळेला होणार
त्याच्यानंतर मी तो प्रभाग लढवायचा की नाही लढवायचा याचा निर्णय करणार. तोपर्यंत निर्णय करणार नाहीये मी. या सगळ्या आपल्या असल्या दुर्लक्षित झाल्यामुळे, गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे, खोलवर न आजपर्यंत गेल्यामुळे, वरवरचा फक्त प्रचार करत राहिल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं मला परत ते चित्र बघायचं नाहीये. आणि मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्हाला जरा जरी पक्षाबद्दल जर समजा आस्था, प्रेम काही असेल तर गेल्या 12 वर्ष जो तुमचा अपमान झालेला आहे, मला असं वाटतं त्या अपमानाचा बदला तुम्हाला आत्ता घ्यावा लागणार आहे. हे चोऱ्या माऱ्या करून ज्यावेळेला ही मतं मिळवतात आणि हे सत्तेवरती बसतात, आपली मतं आपल्या पदरात पडत नाहीत आणि ह्यांची नसलेली मतं ह्यांच्या पदरात पडतात आणि त्याच्यावरती हे सत्तेमध्ये येतात आणि सत्ता राबवतात आणि वाटेल तशी वाकडी तिकडी वेडी वाकडी काय कशी पाहिजे तशी सत्ता चालवतात. हे आता तुम्ही बघितलं असेल, हे हिंदी सक्तीचं जे चालू होतं, हे हिंदी सक्तीचं आलं कुठून? कारण डोक्यात सत्ता गेली. सत्ता डोक्यात गेल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आणतायत. हे आता अर्बन नक्षल प्रकरण आलंय की तुम्ही अशा प्रकारे जर समजा आंदोलन केलं तर तुम्हाला सरसकट अटक केली जाईल वगैरे. हे आलं कुठून? आणि या प्रकारचा जो माज असतो ना, तो तेव्हाच येतो ज्यावेळेला निवडून यायची खात्री असते. ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की बाबा माझं कोणी वाकडं करूच शकत नाही, आपल्याकडे सगळी सिस्टीम लागलेली आहे, हे आयोग बियोग वगैरे वगैरे सगळ्यांशी आपलं झालेलं आहे, आतून आपल्याला मतं पडणार आहेत. हा ज्या वेळेला आत्मविश्वास ज्या वेळेला त्यांना मिळतो त्यावेळेला सत्ताधारी वेडेवाकडे वागायला लागतात. नाही तर कोण वागतं? आपण इतकी वर्ष राजकारणामध्ये आहोत, प्रत्येक जण सत्ता असली तरी नम्रपणे वागतात, सोयीने सगळ्या गोष्टी करत असतात. पण मी इतक्या वर्षांमध्ये कधी मी अशा प्रकारचा माज कधी बघितला नाही. आणि मग ज्या वेळेला तुम्ही बेसिक काही गोष्टी ज्या शहराशी निगडीत असतील, राज्याशी निगडीत असतील, हे ज्यावेळेला विषय काढता त्यावेळेला तुम्हाला कशात गुंतवतात? धर्मात, जातीत आणि याच्यामध्ये गुंतवायला बघतात. आणि मग आम्ही सगळेजण तिकडे जातो, वाहत जातात सगळेजण त्या ठिकाणी. मला असं वाटतं की आपण आपल्याला जे पाहिजे ना ते आपण केलं पाहिजे, समोरच्याला पाहिजे ते आपण नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे निवडणुका आता पुढच्या कधी लागतील, पुढल्या वर्षी. यावर्षी तर काही लागतील असं मला वाटत नाही, लागणार नाही. परंतु पुढल्या वर्षी जेव्हा लागतील त्यावेळेला तुमची तयारी पूर्ण पाहिजे. आज तारीख आहे 22 ना, 23. आज तारीख आहे 23. 27ला गणपती येत आहेत, बरोबर ना? आणि 7ला अनंत चतुर्दशी आहे. 6ला अनंत चतुर्दशी. बरं, 6ला जात आहेत. 7 तारीख मी तुम्हाला विश्रांतीसाठी देईन. मला 8 तारखेपासून, आणि नंतर मला ते सांगू नका त्या पितृपक्ष लागला वगैरे, कळलं का? पितृपक्ष म्हणजे काय पितरच खाली येतात ना, त्यातले ते त्या गोष्टी मला सांगू नका. मला 8 तारखेपासून पुढच्या साधारणपणे सप्टेंबरच्या 28 तारखेपर्यंत 20 दिवस देतोय तुम्हाला. 20 दिवस आतापासून कामाला लागला तर आतापासून कामाला लागला. परंतु मी तुम्हाला 28 सप्टेंबर ही तुम्हाला शेवटची तारीख देतो. ज्यांच्याकडनं अशा प्रकारचं यादीवरती काम झालेलं दिसेल मी तेवढाच विचार निवडणुकीचा करीन, दुसऱ्या लोकांचा मी विचार करणार नाही. सर्वांच्या ध्यानात आलं, लक्षात आलंय. मी जेवढं सांगितलं तेवढं सोपं आहे काम करणं. नक्की ठीक आहे. सर्वजण तुम्ही उत्तमरित्या कामाला लागाल आणि येणाऱ्या सगळ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उत्तम यश प्राप्त कराल अशी आशा अपेक्षा तुम्हाला सगळ्यांकडनं मी बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.